क्रमांक आहे 59. दृष्टांत आहे ईशाळूवाचा. ईशाळू हा एक व्यक्ती आहे जो आपल्या पत्नीचा इशाळ करतो, म्हणजे राग करतो. ईशाळूवाचा म्हणजे पत्नीचा राग करणारा. त्या संदर्भातनं स्वामींनी सिद्धांत जो पटवून सांगितलेला आहे तो दृष्टांताच्या शेवटी आपल्याला श्रवण करायचाच आहे. परंतु हा दृष्टांत स्वामींनी का सांगितलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण बघूया. लीळा आहे उत्तरार्ध 141 क्रमांकाची आणि लीळेचं आदी आहे तथा अनुवर्जनी अनृत्यवादा महादाईचा क्षेदा उपनोती. म्हणजे दादोसांना काही अंतरपर्यंत महादाईचा सोडवायला गेलेले आहेत आणि एक प्रकारे स्वामींशी थोडंसं खोटंही बोलल्या आणि त्यावर महादाईचे जे दुःखी झालेले आहेत त्यांच्या त्या दुःखाची शांतता स्वामींनी केलेली आहे. लीळा खूप छान आहे. मग दादोस गोसाव्यांच्या पूजावसरासी आले. रात्रीचा पूजावसर झाला. मग दादोसी 5 पोकळे आसनावर ठेवली, सेंभरी दंडवते घातली. दादोसांनी काय केलेलं आहे की त्यांचा एक नेहमीची एक पद्धत होती त्यांची की ज्या दिवशी जायचं आहे त्याच्या आदल्या रात्री स्वामींना भेटायचं, 5 पोकळ ठेवायची स्वामींसमोर, 100 दंडवत घालायचे आणि निघण्याच्या दिवशी परत यायचं. सकाळी 1 पोकळ ठेवायचं आणि त्यानंतर मग विनतकंदर होऊनी बैसले. म्हणजे आता आपण क्रमाने घेऊया की 100 दंडवत घातले, 5 पोकळ ठेवले, विनतकंदर होऊन स्वामींसमोर बसलेले आहेत आणि मग स्वामी म्हणतात प्रभाते महात्म्या काही ग्रामांतर की जाईल. म्हणजे उद्या सकाळी महात्मे जाणार असं दिसतंय असं स्वामी त्यांना म्हणतात. मग महादाईचे पुसले. मग महादाईचा ते पुसले. महादाईसांना पण स्वामी विचारतात बाई तुम्ही काही, म्हणजे तुमचं काय बरं. कारण की काही हा एक प्रकार असतो की यांच्यासोबत हे असतातच. मग ते आमके आले की आपण म्हणतो अहो ते आले नाहीत तुमच्यासोबतचे नेहमीचे, किंवा ते आमके निघाले की ते पण निघतात सोबत. समजा एखाद्याला काहीतरी प्रवचनातनं मधूनच जायचं असेल तर त्यांच्यासोबत आलेले ते पण त्यांच्यासोबतच जातात, फक्त प्रवचनातनं बरं का. बाकी उद्या समजा ते ज्यांच्यासोबत ते येतात ते जगातनं जर का गेले तर हे काही त्यांच्यासोबत जात नाही. ही सूट फक्त प्रवचनासाठीच आहे. आता बाई महादाईसा ज्या आहेत नेहमी दादोसांच्या सेवेमध्ये असतात आणि म्हणून स्वामी त्यांना पण विचारतात की बाई तुमचा काय विचार आहे, तुमचंही जाणं असेल यांच्यासोबत. ती म्हणते जी नाही, मी पाडळी जाईन, मी पाडळीला जाणार आहे, हे दुसरीकडे जाणार आहे. मग गोसावी अवघ्या पाठवणी दिली. सर्वांना स्वामींनी काय केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे. आणि मग उद्या सकाळी पूजावसर स्वामींचा होत आहे. सर्व पूजावसराला आले. दादोसांनी काय केलेलं आहे, आसनावर 1 पोकळ ठेवले. निघताना 1 पोकळ ठेवायचे, 1 दंडवत घालायचे आणि मागूत वाऊलीची निघाले. म्हणजे पाठ न करता तसंच्या तसं स्वामींची श्रीमूर्ती जोपर्यंत दिसते तोपर्यंत मागूत वावली, म्हणजे मागे 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 असं चालायचं. स्वामींकडे तोंड आहे. जवळ गोसाव्यांची श्रीमूर्ती देखती. मग अवघी भक्तजने दादोसाते बोळवीते निघाली. सर्वजण जे आहेत ते दादोसांना सोडविण्यासाठी काही अंतरपर्यंत अशी गेलेली आहेत. मग दादोस महादाईसाते म्हणू लागले. दादोस महादाईसांना आता म्हणतात. आता त्यांना असं झालं की मागे भटोबासांविषयी त्यांनी असं काहीतरी स्वामींचे कान भरणी केलेली होती, परंतु स्वामींवर त्याचा काही प्रभाव पडला नाही. परंतु आता महादाईसा ज्या आहेत त्या महादाईसा तरी स्वामींकडे वळायला नाही पाहिजेत. म्हणजे शिष्य गेलं तर गेलं, शिकीन नाही गेली पाहिजे. म्हणून ते महादाईसांच्या त्या प्रयत्नामध्ये आहे की महादाईसांनी स्वामींच्या सन्निधानी राहू नये, म्हणून ते अनेक वास प्रयत्न करतात. आणि म्हणून ते महादाईसांना म्हणायला लागले की रुपाबाई तुम्ही आम्हा सांगा ते कटकाया का जाओ. तुम्ही असं करा, तुम्ही पाडळीला जाण्यापेक्षा आमच्या सोबतच चला तुम्ही. ते म्हणतात ना दादो माझं पाडळी हे जाणे असे. ते म्हणाले नाही, मला पाडळीला जायचं आहे.
ते म्हणाले, आम्हा सांगात आम्हा मी एकू गोळवीत देईन, तुम्ही माझ्या गावाला चला. आणि त्यानंतर मग तिथून एक व्यक्ती कोणतरी मी तुमच्या सोबत देईन, जो तुम्हाला पाडळीला सोडवून येईल, तुम्ही काही त्याची काळजी करू नका. ते म्हणाले, ना दादो मी येतीये परिमिया गोसाव्यान पुढा रात्री, मी पाडळीये जाईन ऐसे म्हणितले होते. ती म्हणाले की मी आले असते, हरकत नाही, परंतु मी रात्री स्वामींना सांगितलं की मी पाडळीला जाणार आहे. ऐसे म्हणितले होते तरी गोसाव्यांची लटकिया नवविले. मग स्वामींशी खोटं बोलल्यासारखं नाही होणार. किती बारीक विचार आहे महादाईसांचा. एरवी जर का आपण असा निश्चय केला की उद्या सकाळपासून मी स्मरण करेल आणि नाही केलं, आपण दुपारपासून केलं, मग स्वामींशी खोटं बोलल्यासारखं नाही होत का? मी उद्यापासून वचन पाठ करेल आणि नाही केलं आपण, तर खोटं बोलल्यासारखं होत नाही का? असं देवाकडे आपण कितीतरी काहीतरी कबूल करत असतो आणि ते नंतर करत नाही, म्हणजे ह्याला खोटं बोलणं असं म्हणतात. हे महादाईसांनी लक्षात आणून दिलं. ऐसे येतुले अशीची काही दादोस म्हणतात, अरे एवढंसं तेवढंसं खोटं बोलल्याने काय होणार आहे, सकाळी नाही तर दुपारी तर करणारच आहे ना स्मरण. परंतु तिने काय सांगितलं की नाही, स्वामींना मी सांगितलेलं आहे की पाडळीला जाणार म्हणजे पाडळीला जाणार, दुसऱ्या गावाला गेलं ते स्वामींशी खोटं बोलल्यासारखं होईल. ते म्हणतात की एवढंसं तेवढंसं खोट्याचं काही नाही, चालून जातं तेवढं. आणि गोसावी काही जाणतात ती, आणि एवढं काय स्वामींना कळणार आहे लगेच की तुम्ही इथे नाही गेले आणि इथे गेलेले आहेत. हे काळी दादो गोसावी कैसे नेणती. ते म्हणाले, असं कसं काय म्हणता, स्वामी जाणत नाही असं कसं काय म्हणू शकता? गोसावी ईश्वर आहेत, गोसावी मनीचे जाणती. मनीचे जाणती म्हणजे तुमच्या मनामध्ये काय चालू आहे हे सगळं परमेश्वराला कळतं. आता आपण काय उल्लेख करतो आहोत, काय उल्लेख करणार आहोत, काय काय उल्लेख आपण आधीच करून ठेवलेले आहेत, हे सगळं परमेश्वराला माहिती आहे. जीव कशा प्रकारचा आहे, काय बोलतो, काय करतो आणि काय विचार करतो, हे सगळ्या तिन्ही गोष्टी परमेश्वराला माहिती आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की ईश्वर गोसावी मनीचे जाणती, आईसे दादोस म्हणत जाती, महादाईचे निराकरिते जाती. दादोस त्यांना समजवत आहेत आणि महादाईचा त्याचं निराकरण करतायत. म्हणजे ते म्हणतात नाही नाही, स्वामींशी मी खोटं बोलू शकत नाही. मग अवघी भक्तजने राहिली. मग बाकीची जी काही भक्तजने आलेली होती सोडविण्यासाठी, ती काही अंतरापर्यंत सोडवण्यासाठी आली. मग त्या थांबले आणि महादाईचे पोटफोडावरही बोळविले गेले. पोटफोडा गणपती जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत, म्हणजे बाकीच्यांपेक्षा लांबपर्यंत महादाईचा त्यांना सोडवायला गेलेले आहेत. मग अवघी भक्तिजने गोसाव्यांपाशी आली. मग सांगू लागली जी जी महादाईचे गावा गेली. मग सगळी भक्तजने जे आहेत ते माघारी आले स्वामींजवळ आणि त्यांनी ऐकलेला होता महादाईचा आणि दादोसांचा संवाद. आणि ते म्हणायला लागले स्वामींना की कदाचित महादाईचा दादोसांसोबत गेल्या गावाला त्यांच्या. मग स्वामी म्हणतात, म्हातारी गावा गेली तरी येथ लटिके का बोलिली. स्वामी म्हणतात, अरे म्हातारी म्हणजे महादाईचा गावालाच गेलेली आहे, मग आम्हाला का खोटं सांगितलं की आम्ही पाडळीला चालले म्हणून. मग गोसावी विहरणा बीजे केले, महादाईचे दादोसाते बोळावून आली. परंतु महादाईचा काही अंतरपर्यंत फक्त सोडवण्यासाठी गेलेले होते, त्या पण माघारी आले, आमचे स्वामी विहरणाला गेलेले आहेत. तेव्हा लखुबाईचे मार्गी भेटली. लखुबाईचा महादाईसांना रस्त्यात भेटल्या आणि त्या महादाईसांना म्हणतात, काही रुपोबाई तुम्ही गावा गेली ती ऐसे ऐकले होते. अरे तुम्ही इकडे कुठे, तुम्ही तर गावाला गेला असं आम्ही ऐकले. ती म्हणते, ना कोण म्हणे, कोण म्हटलं मी गावाला गेले, मी तर इथेच आहे ना. गोसाव्यांपुढा मग ऐशी या गोष्टी होत होती. या स्वामींसमोर सगळेजण असा विषय सुरू होता. ते म्हणतात, मग गोसावी काही म्हणती. मग गोस्वामी काय म्हणाले, आपल्याला काळजी कसली पाहिजे, लोक काय म्हणतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. देव आपल्याविषयी काय प्रतिक्रिया उमटवितात, काय आपल्याविषयी बोलतात, काय आपल्याविषयी विचार करतात, हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की तुम्ही असं ऐकलं, कोण म्हणालं तुम्हाला, कोण म्हणालं, ह्याच्यातनं काय माहिती आहे का की तो म्हणणारा कोण आहे. म्हणणारा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर ते विषय तो गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. पण म्हणणारा जर का एका पोरखट असेल कोणीतरी, आपण म्हणतो त्याचं काय ऐकता तुम्ही, मला वाटलं दुसरं कोण म्हणालं. म्हणजे कुठल्या पेपरला बातमी आली यावर आपण त्या बातमीला किती महत्त्व द्यायचं हे ठरवत असतो. तसं स्वामी काय म्हणतात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बाकी इतर विषय कोण काय बोलतात
ते काही त्याच्याविषयी घेणं नाही आपल्याला. म्हणून जीव काय म्हणतात त्याचं तुम्ही गांभीर्याने घेऊ नका, पण देव काय म्हणतात त्याच्याविषयी नक्कीच गांभीर्याने विचार करा. गोसावी काय म्हणती, ते म्हणतात गोस्वामी काय म्हणत होते, ते म्हणाले की म्हातारी गावा गेली तरी येत लटी का बोलली, ते म्हणत होते स्वामी की महादाईचा गावालाच जायचं होतं, मग आमच्याशी खोटं का बोलली असं स्वामी म्हणत होते. मग महादाईची म्हटली अवघी पालटिके बोलती, मा गोसावी का म्हणती, ते म्हणतात बाकीचे मला खोटं म्हणत असतील तर म्हणू द्या, लोकांचं काय. परंतु स्वामी मला खोटं कसं काय बोलू शकतात, स्वामी तर अंतर्यामी आहेत, मनातलं जाणणार आहे, त्यांना माहिती आहे की मला जायचंही नाहीये आणि मी जाणारही नाही, आणि मी असा उल्लेखही केला की स्वामींशी मी खोटं बोलणार नाही. एवढं सगळं असून सुद्धा स्वामी सुद्धा नाव ठेवतात म्हणजे काय. आणि म्हणून महादाईसांना राग आला. आता हा राग कसा आहे माहिती आहे का, हा राग द्वेषयुक्त राग नाही आहे, हा हक्काचा राग आहे. हा म्हणजे जी काही देवावर आवडी श्रद्धा आहे, एक भक्ताचा तो एक राग आहे. आणि तो राग कसा आहे, तो परमेश्वराला सुद्धा आवडणारा आहे. जसं आमच्या आऊसा स्वामींवर रागवून त्या गेलेल्या होत्या, परंतु स्वामींना तरी सुद्धा काय होतं की आऊसांबद्दल एक म्हणजे जे काही भक्ताबद्दल जी काही ओढा असतो परमेश्वराला, तो ओढा आऊसांबद्दल स्वामींचा होता. आणि म्हणून महादाईसांना त्याचं वाईट वाटलं, राग आला म्हणण्यापेक्षा पण महादाईसांना वाईट वाटलं की स्वामींनी तरी माझ्याविषयी असं बोललं नव्हतं पाहिजे सर्वांच्या समोर. आणि मग काय, महादाईसे गणपत मढासी आली आणि ते म्हणतात मा गोसावी का म्हणती, गोसावी ईश्वर गोसावी पा मनीचे जाणती. मग महादाईसे गणपत मढासी आली, गणपत मढासाठी आलेली आहे, मनामध्ये थोडासा राग आहे, कणफण आहे. मड उघडला, घागरी घेतली, पाणी आणले, सडा संमार्जन केले, चौकामध्ये म्हणजे अंगणामध्ये सारवलेला वगैरे आहे, रांगोळ्या काढल्या, रांगोळ्या त्या भरल्या, म्हणजे आधी साधी रांगोळी काढली, मग त्याच्यात रंग भरले, ओट्यावरी दाटे पद्मे भरली, अंगणामध्ये तुटक तुटक समजा काढली, सुट्टी अशी रांगोळी काढली, पण ओट्याच्या विभागामध्ये काय केलेले, दाट रांगोळी काढलेली आहे त्यांनी. आणि मग मढाचे मागुते कवाड घालून पिंपळ मढा गेली आणि मढाचा दरवाजा बंद करून पिंपळ मढाला ते निघून गेले. तव गोसावी विहरणोनी बीजे केले, आमचे स्वामी विहरणावरून आलेले आहेत. दारवठा उभे राहिले, सरीसे भट असती, सोबत भटोबास आहे स्वामीच्या. स्वामी त्यांना भटोबासांना म्हणतात जाना पागा वांद्रे आहे कवणे केले. अरे हे रांगोळी कोणी काढली तुम्हाला माहिती आहे का. भट विचारू लागले, भट विचार करायला लागले कोणी काढली असेल बरं एवढी चांगली रांगोळी. काही पा रुपये तरी गावा गेली, रुपयाचा महादाईचा तर गावाला गेलेली आहे. लखूबाईचे तरी ऐसे करणारे नव्वदी, आणि लखूबाईसांकडे हा काही स्वामींविषयीची श्रद्धाच नाहीये की एवढं सगळं ती स्वामींसाठी करेल. म्हणजे बघा तुमची अंतरक्रिया जर का असेल, आवडी असेल, तर ती बाह्य कशी प्रगट होत असते. म्हणजे ते महादाईसांचंच नाव त्यांनी आधी घेतलं, परंतु त्यांना असं वाटले परंतु ती तर गावाला गेलेली आहे. मग भटोबास म्हणतात जी जी नेणे, म्हणजे काही सांगता येत नाही कोणी केलेलं आहे. मग गोसावी रंगमाळिका चुकवीत चुकवीत बीजे केले, रंगमाळिका रांगोळीवर पाय न देता चुकवत चुकत स्वामी ते बीजे केलेले आहेत. म्हणजे रांगोळी जे व्यक्ती काढतात त्यांना असं वाटतं की माझ्या या रांगोळीवरून त्या व्यक्तीनी, ज्यांच्यासाठी आपण हे काढतोय, अधिकरण असतील, परमेश्वर असतील, त्या रांगोळीवरून त्यांनी जावं. परंतु ज्यांच्यासाठी ही रांगोळी काढलेली असते त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही नाही, त्या रांगोळीवर पाय देणं म्हणजे काढणाऱ्या व्यक्तीचा अपमान. कधीच तुम्ही बघा कोणी रांगोळीवरून असा पाय देऊन जात नाही, शक्यतो नाही जात. आणि मग ते रांगोळी चुकवीत चुकवीत आमचे स्वामी पुढे चाललेले आहेत. तर भटी म्हणितले जीजी या रंगमाळिका चुकवी जाता ती. सर्वज्ञ म्हटले या रंगमाळिकासी रोष असेगा. ते भटोबास म्हणतात जीजी या रंगमाळिका तुम्ही का चुकवी जातात, म्हणजे तुम्ही चुकवताय का, त्याच्यावर श्रीचरण का देत नाही. तेव्हा स्वामी म्हणतात या रंगमाळिकासी रोषू असेगा. या रंगमाळिकेमध्ये काय आहे, रोष आहे, राग आहे याच्यामध्ये. ह्याच्यावर पाय दिला तर आमच्या श्रीचरणाला चटका लागेल कदाचित. राग आहे याच्यामध्ये, चटका नाही लागणार बरं का, परंतु एक राग आहे त्याच्यामध्ये. आणि परमेश्वर कधीही तामस क्रिया स्वीकारत नाहीत, सात्विक क्रिया स्वीकारतात, राजस क्रिया स्वीकारत नाही.
म्हणून स्वामींनी सांगितलं सत्वस्थित धर्मी अधिकार, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. राजस तामस क्रियेचा जो काही त्या ठिकाणी ती क्रिया निष्पन्न झालेली आहे त्या क्रियेचाही परमेश्वर स्वीकार करत नाही. जसं सहस्त्र भोजन श्री चक्रपाणी महाराज ती लीळा आपण बघतो, त्याच्यामध्ये स्वामींनी काय केलेलं आहे की भोजन तर स्वीकारतायत, पण कोणाचं स्वीकारलं? किती लोकांचं भोजन स्वीकारलं स्वामींनी? 1000 लोकांचं भोजन घेण्यासाठी स्वामी आलेले होते, पण अर्धच भोजन स्वीकारलं 500 लोकांचं. कारण की 500 लोकांचं जे जेवण होतं ते सात्विक होतं आणि बाजून 500 लोकांचं जेवण म्हणजे त्या पत्नीच्या वाटेचं होतं ते तामस होतं. मग स्वामींनी तामस नाही स्वीकारलं, सात्विक जे होतं ते स्वीकारलेलं आहे. मग या ठिकाणी स्वामी म्हणतात की रंगमाळी या रंगमाळी कासी रोषू असे गा. मग गोसावी दारापासी मठाच्या उभे राहिले आणि मग मठाचा मुख्य दरवाजा तिथे आमचे स्वामी उभे राहिले. तर ओट्यावरी दाटे पद्मे भरलेली असती. आतमध्ये पाय ठेवताना जो ओटा आहे त्याच्यावर एकदम दाट रांगोळी काढली. आता ती चुकवणं शक्य नाही, सामान्य व्यक्तीला शक्य नाहीये. मग भटी म्हटले जी जी आता आपलेनी ऐश्वर्य चुकवी जेल तरी जाई जो का. आता भटोबास म्हणतात देवा तिकडे रोष आहे तर ह्या पण रांगोळ्या त्यांनीच काढलेल्या दिसतात, म्हणजे ह्याच्यावर पण रोष असणारच आहे या रांगोळीमध्ये पण. आता तुम्हाला काय करावं लागेल? आपल्यानी ऐश्वर्य बीजे करावं लागेल, म्हणजे उत्पवन करून जावं लागेल देवाला. याच्यावर श्रीचरण तर ठेवायचा नाही. मग गोसावी इक्षित हास्य केले. आमचे स्वामी इकित हास्य करतात, गालातल्या गालात हसतात. म्हणजे आता काय करावं लागेल? याच्यावर श्रीचरण देऊनच जावं लागेल. कारण की हा जो रोष आहे हा रोष वेगळा आहे, अनुरागाचा रोष आहे. हा आवडीतनं निर्माण झालेला हा रोष आहे. जसं एखादा लहान मुलगा आहे, त्याला जर का आईनी वडिलांनी काही दिलं नाही तर तो त्यांच्यावर रुसतो. आता तो रुसणं म्हणजे काय? वैरत्व थोडीच आहे ते रुसणं म्हणजे ते एक वेगळं रुसणं आहे, ते हक्काचं रुसणं आहे. आणि मग आता स्वामींना काय करावं लागेल? पोर कैसे लटके. मग स्वामींना त्या रंगमाळिकेवर श्रीचरण ठेवूनच जावं लागेल. मग बाईचे ओट्यावर आसन घातले, त्यावरी आसन झाले. मग गोसाव्यांची पूजावसर झाला, आरोगणा झाली, गुरुळा झाला, विडा झाला, पहूड होऊन उपहूड झाला. गोसावी आसनावर उपविष्ट असताना तेव्हा महादाईचा आलेल्या आहेत, बाहेरही उभे राहिली. आल्या पण आतमध्ये नाही आल्या, त्या बाहेरच उभ्या राहिल्या. त्यांना असं वाटलं की बरं देवाने आपल्याविषयी असा विचार काय करावा. स्वामी म्हणतात बाई बाहेरी कवन आले असे. म्हणजे याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण बोलतो ना, आमचं क्रेडिट आहे तिकडे, म्हणजे आमचा सन्मान आहे तिथे. आणि जर का तुम्ही तिकडे जर का काही असं उलट पुलट काही केलं तर काय होईल? आमचं नाव खराब होईल. आमच्या ओळखीने तुम्ही चालला तर आमचं नाव खराब होईल. आणि मग जरी दुसऱ्याने नाव खराब केलं असेल तरी आपल्याला तिकडे जायला कसं तरी वाटतं की आपल्याविषयी यांचं काय असं काय चुकीचं मत झालंय वगैरे. तसं आता महादाईसांना दोन्ही गोष्टी आहेत की स्वामींनी आपल्याविषयी असा विचार केला म्हणून ती दुःखी पण आहेत, त्यांना वाईट सुद्धा वाटलेलं आहे, आतमध्ये जाण्याची सुद्धा इच्छा नाहीये, बाहेरच उभ्या राहिल्या. स्वामी म्हणतात की बाई बाहेरी कवन आले असे. बाईसांना स्वामी म्हणतात बाहेर कोणतरी आलेलं आहे बघा. बाईसा म्हणतात बाबा एवढ्या वेळा कवन येईल, एवढ्या वेळेचं कोण येईल? स्वामी म्हणतात पहा पहा, म्हणजे देवाला किती काळजी आहे. बाईसांना म्हणतात जाऊन बघा आलेलं आहे कोणतरी. बाईसा येतात तर महादाईचे बाहेरी आली असते, महादाईसा बाहेर उभे आहेत. बाबा रुपये आली असते, महादाईसा आलेले आहेत असं स्वामींना बाईसाजी सांगतात. स्वामी म्हणतात भीतरी बोलावा, मग आतमध्ये बोलवा त्यांना. रुपये भीतरी ये, म्हणजे बाईसा म्हणतात या आतमध्ये. मग महादाईसे आली, महादाईसा आतमध्ये आल्या. गोसाव्यांशी दंडवते घातली, श्रीचरणा लागली, स्वामींजवळ त्या बसल्या. मग गोसावी त्यांना विचारतात महादाईसांना, बाई तुम्ही गेली ती मग महात्मा काही म्हणतू होता. आता स्वामींना पण माहिती आहे जाणार नाहीत वगैरे. स्वामींनी काय केलं, मधूनच विषय सुरू केला की तुम्ही गेली ती म्हणजे तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी गेलेला होता. तर मग महात्मा म्हणजे दादोस तुमचे काय कानभरणी करत होते. ते म्हणाले की दादोस म्हणू लागले रूपाबाई अम्मा सांगा ते या का जाओ तुम्ही, अम्मा सांगा ते येता ती तरी अम्मा. अन्न पाण्याचा सुरवाडू होता, म्हणजे जर का तुम्ही आमच्या सोबत आलात की आमच्या भोजनाची वगैरे व्यवस्था होईल. जर का तुम्ही सोबत आले तर काय होईल,
आमची जी काही सोय आहे भोजनाची पाण्याची वगैरे ती सोय होईल. आज आमचे बहुतेक वासनिक भगिनी त्याच्यातच अडकलेले आहेत. तर का त्यांना म्हटले या प्रवचनाला, ते म्हणाले नाही, ते येतात मग ते जेवण बनवून ठेवावं लागतं, मग मुलं येतात मग त्यांना ते हे द्यावं लागतं, जेवण द्यावं लागतं, हे स्वयंपाक करून ठेवावा लागतो, त्याच्यामुळे जमत नाही आम्हाला, रोज सुट्टीच्या दिवशी जमतं. म्हणजे हे आपण ह्या जेवणात अडकलेलो आहोत. महादाईसांना सुद्धा हे दादोस या जेवणात अडकवत होते. आणि त्याच्यामुळे काय होणार होतं की स्वामींचं सन्निधान जे आहे ते सन्निधान त्या सन्निधानाच्या पासनं, त्या लाभापासनं ते दूर जाणार होत्या. परंतु त्या महादाईसा होत्या, आपल्यासारख्या त्या नव्हत्या की आपण कशाला पसंती देतो, आपण स्वयंपाकाला पसंती देतो. परमेश्वराला पसंती आपली दुय्यम विभागामध्ये आहे, म्हणजे सगळ्यातनं वेळ भेटला तर परमेश्वर, परंतु परमेश्वरातनं वेळ भेटला तर मग बाकीचं, असं आपलं नाहीये. आणि म्हणून महादाईसांनी तसं काही केलं नाही. त्यांनी स्वामींचं सन्निधान, त्या सन्निधानाची निवड महादाईसांनी केलेली आहे. आणि मग मिया म्हणितले दादो मी येतीये परी मिया गोसावियान पुढा आईसे म्हणितले, परंतु मी स्वामींना असं म्हटलेले आहे, त्याच्यामुळे मी काय तुमच्यासोबत येऊ शकत नाही. एरवी मी तुमच्यासोबत आली असती, मी पाडळीये जाईन परी मी गोसावियांशी लटकी नव्हे. म्हणजे मी स्वामींसोबत किंवा स्वामींसमोर मी खोटी होऊ शकत नाही. ऐसी एतुल्यासीची काही गोसावी काही जाणगता ती हे काही दादो, गोसावी ईश्वरू गोसावी कैसे नेणती. म्हणजे तो पूर्ण संवाद महादाईसांनी स्वामींना सांगितलेला आहे, दादोसांसोबत झालेला. गोसावी मनीचे जाणती गोसावी ईश्वरू ऐसे जी म्हणत होते, असं सगळं त्यांचं चालू होतं. त्यावर मी त्यांना ही अमकी अमकी उत्तरे दिली. मग स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई येत हासता ही लटके न बोली जे की, म्हणजे मस्करीत सुद्धा खोटं बोलायचं नाही. कुणासोबत? देवासोबत पण नाही आणि कुणासोबतच नाही. मस्करीत सुद्धा खोटं बोलायचं नाही. तुम्ही म्हणाल आम्ही मस्करीत बोलतच नाही, आम्ही गांभीर्यातच खोटं बोलतो. म्हणजे अर्थातच जेवढं तुम्हाला खोटं टाळता येईल तेवढं खोटं टाळा, तेवढं तुम्ही प्रामाणिक असणार आहे. जर का तुम्ही एक खरं बोललात तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं हे मान्य आहे, परंतु तुमच्याकडे जो प्रामाणिकपणा येतो ना, की आपण चला एवढा मोठा बिकट प्रसंग होता परंतु आपण तरीही खोटं बोललो नाही, आपण खरं बोललो, हा एक प्रामाणिकपणा तुम्ही केल्याचा एक कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यभर असतो. खूप चांगलं वाटतं त्याच्यामुळे. आणि म्हणून ईश्वरासोबतच काय, कुणासोबतच खोटं बोलायचं नाही. परंतु तुम्ही जर का म्हणाल की बाबा कोणासोबतच खोटं बोलायचं नाही, पण स्वामींनी वचन कसं म्हटलेलं आहे, बाई येत हासता ही लटिके न बोली जेवो. येत हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे देवाशी कधी खोटं बोलू नका, पण देवासाठी इतरांशी तुम्ही खोटं बोलू शकता, असा त्याचा अर्थ आपण काढू शकतो. आपण काय म्हणतो की नाही नाही मग खोटंच नाही बोलायचं, मग कुणासोबतच नाही खोटं बोलायचं. परंतु देवासाठी म्हणून तुम्ही खोटं बोलू शकता, देवासाठी म्हणून तुम्हाला खोटं बोलायचं आहे इतरांशी. पण इतरांसाठी देवाशी खोटं बोलायला लागले तर काय होईल, मग नाही जमणार तसं. आणि म्हणून ह्या वचनातला जो एत हा शब्द आहे ना, एथी बाई एत हासताही, तर एत हा शब्द तुम्हाला खूप काय त्याच्यातनं सांगून जातो आहे. आणि म्हणून येथ लटिके बोललिया जे ओखटे होईल ते तो केवी जाणे. म्हणजे अर्थातच आमच्या समोर आमच्याशी खोटं बोलू नये, परंतु आमच्याशी खोटं बोलल्याने काय ओकट होणार आहे, काय त्याच्यामुळे नुकसान होणार आहे, हे दादोसांना माहिती नाही आहे. कधी कधी तर असं असतं की माहिती असतं, अर्थातच दादोसांना थोडं तरी माहिती आहेतच आहे, परंतु तरीही त्यांनी काय केलं, दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून स्वामी म्हणतात त्याला माहिती नाही आहे. माहिती नाही म्हणजे अर्थात स्वामींचं हे म्हणण्याचं उद्दिष्ट काय आहे की खोटं बोलल्याने पाप लागतं हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु काय पाप लागतं तुम्हाला माहिती आहे का? खोटं बोलल्याने नुकसान होतं, पण काय नुकसान होतं हे माहिती आहे का? तुम्ही सांगू शकता की मी अमक्या वेळेस जेव्हा खोटं बोललो तेव्हा माझं हे नुकसान झालं. नुकसान म्हणजे आर्थिक नुकसान नाही, दृष्टपर नुकसान नाही, अदृष्टपर जे नुकसान होतं ते तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही एखादा देवाचा विधी जेव्हा टाळण्याचा प्रयत्न करता, टाळता, आणि त्या बदल्यात तुम्ही इतर गोष्टींकडे तुमचं आकर्षण जास्त असतं, त्यावेळेस तुमचं काय नुकसान होतं हे तुम्ही स्वतः
असं ते प्रमाणामध्ये सांगू शकत नाही की आमचं हे अमकं नुकसान झालेलं आहे, नाही सांगू शकत तुम्ही. आणि म्हणून दादोसांना माहिती आहे की देवाशी खोटं बोलल्याने पाप लागणार आहे, दोष लागणार हे माहिती आहे, पण नेमका काय दोष लागणार हे त्यांना काही माहिती नाहीये. असं स्वामींचं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. हे ईशाळवांचे ईशाळू, आणि जर का आमच्याशी खोटं बोलले आणि खरं बोलले, या दोन्हीचं स्वामींनी आपल्याला या ठिकाणी विश्लेषण सांगितलं. जर का आमचे स्वामींशी जर का तुम्ही खरं बोलले, नेहमी प्रामाणिक राहिले, तर परमेश्वर दयाळू वाचे दयाळू. आणि जर का खोटं बोलले तर हे ईशाळू वाचे ईशाळू. मग परमेश्वरासारखा, ज्यांना जो व्यक्ती जेवढा प्रेमळ असतो ना, त्याचं दुसरं टोक म्हणजे कसं असतं, तो तेवढाच रागीट असतो. जो व्यक्ती जेवढं ऐकतो, नेहमी 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 ऐकतो, परंतु जर का तो माणूस, त्यांनी जर का ठरवलं की आजपासून आपण यांच्या अधीन राहायचं नाही, ऐकायचं नाही, तर तो पूर्ण टोकाचा होऊन जात असतो. जो व्यक्ती जेवढा नास्तिक असतो, तो व्यक्ती तेवढाच आस्तिक होतो. म्हणजे हा एक सिद्धांत आहे. आणि म्हणून परमेश्वर जेवढे दयाळू आहेत भक्तांसाठी, साधकांसाठी, प्रामाणिक व्यक्तींसाठी, तेवढेच परमेश्वर रागवतात सुद्धा. तेवढीच परमेश्वराला खंत सुद्धा येते. कुणासाठी? जे अप्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी, जे असाधक आहेत त्यांच्यासाठी, जे अभक्त आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराला काय आहे? राग आहे. म्हणजे ज्या वेळेस परमेश्वर ज्ञान देतात आणि मग परमेश्वर वाट पाहतात, केतुले एक दिस दैव वाट पाहे. देवाला वाटतं की म्हणजे आता तरी उल्लेख करतील, सत्संग ऐकतायत, अनुसरणाची वचनं दृष्टांत ऐकतायत, आता तरी मनामध्ये उल्लेख होईल काहीतरी अनुसरणाचा. म्हणून परमेश्वर भाळ प्रदेशी श्रीकर ठेवून वाट पाहतात. आणि मग केतुले एक दिस दैव वाट पाहे, मग उदासीन होय. मग म्हणजे एक विशिष्ट वेळ निघून गेल्यानंतर आता होकार किंवा उल्लेखाचं कुठल्याही अपेक्षा देवाला नाही. आता हे काही उल्लेख करणार नाही, इतक्या दिवसात नाही गेला तर आता काय करतील. आणि मग उदासीन होय, मग उदास होतात परमेश्वर. उदास होतात म्हणजे त्या जीवावर उदास होतात की एवढं सांगून सुद्धा. थोडक्यात बघा, तुम्ही एखाद्याला चांगलं सांगताय, खूप सगळं चांगलं सांगितलं आणि त्या व्यक्तीने ऐकलंच नाही, तर नंतर मग तुम्ही त्या व्यक्तीवर उदास होता की नाही? तुम्ही म्हणता की नको, अजिबात ऐकत नाहीत ते, काय नाही. म्हणजे हा उदासीन होण्याचा जो काही प्रकार आहे तो कसा आहे? मनातनं आहे तो, एकदम बाह्य नाहीये. फक्त जसं मुलाने काही मस्ती केल्यानंतर आई किंवा वडील जे काही त्याला धोपटतात, हे अंतर नाहीये, फक्त बाह्य आहे. तो जो राग आहे तो फक्त बाह्यच आहे. परंतु काही राग जो असतो तो अंतर असतो. तर परमेश्वराला तसा अंतर राग येऊ शकतो, येतो. आणि म्हणून स्वामी सांगतात, हे ईशाळवांचे ईशाळू. आणि यावर आमच्या स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे ईशाळूवाचा. एकत्रसे तीना परी आज्ञा भंगती तया ते परमेश्वर अव्यरीती. मागच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं कोलाचा दृष्टांत. शारीरे मानसिके दुःखे ईश्वरापासून पावेती परित्रसे तीना. म्हणजे शारीर मानसिक दुःख ईश्वरापासून पावतात, स्वीकारतात ते लोक. ईश्वरांनी सांगितलेले जेवढं काय कष्टप्रद साधन आहे ते स्वीकारतात आणि त्रसत नाहीत. त्यांना ब्रह्मविद्या पावन होते, म्हणजे ब्रह्मविद्या प्राप्त होते, आचरण प्राप्त होतं, चर्या स्मरण प्राप्त होते. परंतु जे त्रसतात त्यांना काय होतं? त्रसतात ते निघून जातात, सोडून देतात, तो विधी सोडून देतात. तर एक असे आहेत की ते त्रसेती ना, म्हणजे एक जण त्रस उत्पन्न होत नाही. आज्ञा पालन करण्याचा जो काही भाग आहे तो भाग त्यांच्याकडे आहे, त्याच्याविषयी त्यांना विपरीतत्व येत नाही. परंतु आज्ञा भंगिती, परंतु ईश्वराची आज्ञा पदोपदी भंगतात. म्हणजे काही लोक फक्त म्हणतात की उद्यापासून आम्ही अभ्यासाला लागणार, परंतु आज्ञाभंगती म्हणजे लटिके बोलतात, ते एक आज्ञाभंगन आहे. आणि देवाने जो विधी सांगितलेला आहे तो करत नाहीत, हे एक आज्ञाभंग आहे. ईश्वराला फसविणे हा एक आज्ञाभंग आहे. म्हणजे ईश्वराने म्हणितलेले करत नाहीत, ईश्वराची आज्ञा पदोपदी भंगतात. हे वाक्य मी जे बोलतो आहे ते ऐका बरं का व्यवस्थित, हे तुमच्यासाठीच आहे. हा प्रवचनाचा म्हणजे असं नाहीये की रुटीन मधलं प्रवचन आहे 10 दिवस आणि त्याच्यात मी बोलतोय आहे
तुम्ही आज ऐकाल, आत्ता ऐकाल आणि नंतर सोडून द्याल, परत उद्या आपण जैसे ते तैसे. हे वाक्य जेवढे कोणी ऐकतायत त्यांच्या सगळ्यांसाठी हे वाक्य आहे, की स्वामी सांगतात की आम्ही जो विधी सांगितलेला आहे तो जर का विधी नाही केला तर त्याला म्हणतात आज्ञाभंग. आता तुम्ही यादी तयारच करा तुम्ही आता, की काय काय आज्ञा आहे आणि तेवढ्या आज्ञा आपण पाळतो आहोत का. तेवढ्या आज्ञा पाळत नाही म्हणजे आज्ञाभंग असं त्याला नाव आहे. आणि जर का तसं असेल तर या ते परमेश्वर अव्ययरीती त्या जीवांना परमेश्वर अव्हेर देतात. परमेश्वर त्यांना भेट तर देतच नाहीत, परंतु दूर लोटतात. तुम्हाला परमेश्वर स्वतःपर्यंत येऊ देणार नाही, तुमच्यापर्यंत काही परमेश्वर पोहोचणार नाहीत. यामध्ये आज्ञाभंग नावाचं एक अंतर आहे. आज्ञाभंग काय करतं, तुमचं आणि आपल्या परमेश्वराचं एक अंतर जे आहे ते कायम ठेवतंय. आपल्याला काय करावं लागेल, तो आज्ञाभंग नावाचा जो काही अंतर ठेवणारा जो काही भाग आहे ना तो नष्ट करावा लागेल, त्याचा नाश करावा लागेल. आज्ञा पालनाच्या माध्यमातून परमेश्वर तेवढे 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 जवळ येणार. म्हणजे देवात आणि आपल्यामध्ये जर का एखादी काठी असेल तर परमेश्वर आपल्या जवळ कधीच येऊ शकत नाही. परंतु ती काठी जर का आपण थोडी 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 कमी कमी करत गेलो तर काय होणार, की आज्ञाभंग नावाची जी काठी आहे ती कमी कमी होईल, ते अंतर कमी कमी होईल, तेवढं परमेश्वर पण आपल्या जवळ येतील आणि आपणही परमेश्वराच्या जवळ जाऊ. आपल्याला एकट्याला परमेश्वराच्या जवळ जाणं जमणार नाही, म्हणजे तेवढं अंतर आपण पार करू की नाही करू. म्हणून परमेश्वर पण काय करतात, देव सुद्धा तिकडून एक एक अंतर चालत येतात. जसं बाईसा आहेत, बाईसांसाठी स्वामी तिकडून चालत आले. 6 महिने स्वामींचे चिंतन करत आलेले आहेत. मेहकरहून पैठण पर्यंत आलेले स्वामी. 6 महिने अंतर आहे आणि स्वामी सुद्धा जवळजवळ येत आहेत आणि बाईसांचा अधिकार योग्यता सुद्धा जवळजवळ येते. एवढी जवळ आली की 3 दिवसावर येऊन ठेपलेले. आता बाईसा आणि स्वामी या दोघांचं जे अंतर आहे, म्हणजे देवाला आता जे काही साधन द्यायचं आहे ते साधन देण्यासाठी फक्त 3 दिवसाचंच अंतर राहिलेलं आहे. 3 दिवस पण स्वामींना 300 दिवसासारखे वाटले असतील, 3 युगासारखे वाटले असतील, 3 चौकड्यांसारखे वाटले असतील, 3 सृष्ट्यांसारखे वाटले असतील देवाला, बरं का. म्हणजे परमेश्वराला असे भक्तच मिळत नाहीत. परमेश्वर जीवाला वाढोवाढी गिवसतात. आणि आत्ता बाईसांसारखे एवढ्या थोर अधिकाराची जीव आपल्या समोर आहे. जसं भटोबासांचे पुत्र वैराग्यदेव, जन्म झाला त्यांचा आणि स्वामींकडे घेऊन आलेले आहेत. नामकरण स्वामींनी स्वतः त्यांचं केलेलं आहे. स्वामींच्या मांडीवर त्यांना दिलेलं आहे. आणि मग स्वामी त्यांना बघतात आणि म्हणतात, अरे तुम्ही येत असा. म्हणजे त्यांचा अधिकार देवानी बघितलेला आहे. जीवस्वरूपी जो अधिकार आहे तो स्वामींनी बघितला आणि स्वामी म्हणतात, अरे तुम्ही इथे आहात. आणि स्वामी त्यांचं नाव करतात वैराग्यदेव. वैराग्यदेव म्हणजे कडक वैराग्य करून देवाला प्राप्त होणारे आहेत ते. आणि पुढच्या कालावधीमध्ये भटोबासांपेक्षा चांगला म्हणजे कडक आचार करून भटोबासांच्या आधी ते देवदर्शनाला निघून जातात. अर्थातच या ठिकाणी अधिकार जो आहे तो अधिकार परमेश्वर बघत असतात. आणि एवढा मोठ्या अधिकाराचा जीव आहे, परंतु परमेश्वर देऊ शकत नाही पहिल्या दिवशी, कारण की अडथळा आहे अजून. परमेश्वराला असं होतं की कधी तो अडथळा नासू आपण आणि कधी त्यांना आपलं ते साधन देऊ. कारण की देवाला काही विश्वास नाही जीवाबद्दल, कधी जीव बदलेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर 3 दिवस अपमान सोसून तिथे राहिलेले आहेत. अपमान सहन केला देवाने. इथे तर सांगतात ईशाळूचे ईशाळू, आणि तिथे स्वामी गपचूप बसलेले आहेत. कुठे बाईशांवर राग नाही, काय नाही. कारण की ह्या जो काही जीव भेटलेला आहे, इथून जर का परमेश्वराने कृपादृष्टी थोडी जरी अशी केली तरी तो जीव लगेच पुन्हा प्रपंचात रमळेल. मग परत ईश्वराकडे येणं खूप कठीण काम आहे. आणि म्हणून आत्ताच जे काय द्यायचं ते आत्ताच द्यायचं आहे. बघा, स्वामी अजून एका लीळेमध्ये तुम्हाला जर का बघायला मिळालं तर स्वामी निळभट्ट भांडारेकरांच्या त्या अंगणामध्ये उभे आहेत. निळभट्ट भांडारेकर पडवीमध्ये आहेत, त्यांची पत्नी घरामध्ये आहे. स्वामी तिथेच उभे आहेत. भिक्षा म्हणतात, सूचना देतात तिला. का देतात भिक्षा सूचना? की तू जा तिकडे प्रपंचातच रम.
आम्हाला कोण पाहिजे, हे पाहिजे, त्यांना एकटं सोडा. म्हणजे त्या प्रपंचाला, चेतन प्रपंच आहे तो, त्या प्रपंचाला स्वामी काय करतात, आतमध्ये पाठवून देतात, लांब पाठवतात. आणि मग परमेश्वर कृपा दृष्टीने त्यांना पाहत राहतात. ते अडकलेले आहेत, एका शंकेमध्ये अडकलेत, परमेश्वराकडे ते बघत नाहीयेत. आपण पण अशा प्रापंचिक समस्येमध्ये अडकलेलो आहोत. तर आपलं डोकं जे आहे, आपलं जो काही लक्ष आहे ते परमेश्वराकडे जात नाही. परमेश्वर म्हणतात की जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वर ऐसे वर पडून पाहत असती, आणि एखादा ऐकू ऐसी वरती वास पाहिजे. नुसतं त्यांनी वर जरी एखाद्याने बघितलं तरी लगेच आम्ही ऐसाची काढी दिली, लगेच काढू आम्ही त्याला. परंतु प्रत्येक जीव काय, प्रपंच नावाचं पुस्तक जे आहे ना, त्याच्यामध्ये डोकं टाकून बसलेलं आहे, असं तो वर बघायला तयार नाहीये. आता पुस्तकाची जागा मोबाईलनी घेतलेली आहे. मोबाईल जर का ज्याच्या हातात आहे ना, तो माणूस काय वर बघतच नाही. मग घरातले माणसं वर नाही बघत, ठीक आहे, रस्त्यावरचे माणसं पण रस्ता क्रॉस करताना सुद्धा ते मोबाईल बघतच जातात. ते असे कितीतरी अपघात झालेले आहेत. आता जर का आपल्या हातात मोबाईल आहे आणि परमेश्वर आपल्या समोर येऊन उभे राहिले, तर आपण वर बघू का? नाही बघणार. आपण त्याच्यात बघतच भिक्षा वाढू देवाला. कृपा दृष्टी तर आहे, पण आपली दृष्टी कुठे आहे? आपली दृष्टी पण तेवढीच पाहिजे, तर मग ते देवाणघेवाण होणार आहे. आमच्या स्वामींनी निळभट्टांकडे बघत आहेत. स्वामी कृपा दृष्टीने अवलोकन करत आहे, दृष्टी हलवत नाही. त्यांना काय सांगतात स्वामी, मागील सांखी बघा, लवकर बघा ते, म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे तो मिटून जाईल, मग तुम्ही आमच्याकडे बघाल. आणि अक्षरशः त्यांनी ते बघितलं आणि लगेच त्यांनी स्वामींकडे बघितलं. आत्ता स्वामींना एवढंच पाहिजे, बस आमच्याकडे बघितलं पाहिजे. तुमच्या समस्येचं समाधान होतंय का नाही होतंय तो काही भाग महत्वाचा नाहीये, परंतु देवाकडे तुम्ही एकदा दृष्टीने बघितलं पाहिजे, सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. परंतु त्यांनी बघेपर्यंत आमच्या स्वामींनी आपली कृपा दृष्टी काही इकडे तिकडे वळवली नाही. कारण की कृपा दृष्टी थोडी जरी इकडे तिकडे झाली तरी ती जी पकड आहे ती पकड सुटणार आहे, ते परत प्रपंचामध्ये जाणार आहे. याच्यानंतर तिसरी वेळा येते की त्याच्यामध्ये भटोबास आहेत. भटोबास स्वामींकडे आले आणि स्वामी म्हणतात की असं चालणार नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा याल, पाहिजे तेव्हा जाल, असं चालणार नाही. बघा, नक्की विचार करा. आम्ही पाठवू तेव्हा जावं लागेल आणि बोलू तेव्हाच यावं लागेल, आहे का मान्य? येत आधी होईल. आणि मग ते विचार करायला लागले. पण स्वामींनी काही कृपादृष्टी त्यांच्यावरून इकडे तिकडे केली नाही. स्वामींची कृपादृष्टी त्यांच्यावरच आहे की चांग विचारा, निके विचारा, चांग विचारा, निके विचारा. पुन्हा पुन्हा स्वामी का करतात ते? कारण की थोडंसं सुद्धा काय वेळ झाला, अंतर पडलं तर हे अंतर किती सृष्टीचं अंतर होईल सांगता येत नाही. आणि म्हणून असं जर का जीव असेल तर परमेश्वर अजिबात त्या जीवाला दौडू देत नाही. चांगदेव भट घरी चाललेले, स्वामी त्यांना काही अंतरापर्यंत बोलवीत जातात, सोडविण्यासाठी जातात. आणि त्यांना मग नामस्मरण करा, तिकडे आम्हाला आठवा असं सांगतात आवर्जून. कारण की का? कारण त्या ठिकाणी स्वामींना माहिती, थोडं सुद्धा जीव बाजूला झाला की तो काय होतो? प्रपंचमय होतो. आपला आहे ना की आता जेवढ्या वेळ आपण बोलतो आहोत तेवढ्या वेळ आपण आध्यात्मिक आहोत सगळे. एकदा जर का पोथी संपली क्षणात लगेच आपण बदलतो, लगेच परिवर्तन लगेच होतं आणि लगेच आपण प्रापंचिक होऊन जातो लगेच. आणि लगेच धर्मवार्तेची अन्य वार्तेमध्ये रूपांतरित होतं. काही फरक नाही पडत. आता हे जे मी बोलतोय त्याचाही काही फरक पडणार नाही. अन्य वार्ता करू नका हे सांगणंच माझं आता अन्य वार्ता ठरलेलं आहे. धर्मवार्ता करा हा विषयच कळत नाही लोकांना. अन्य वार्ताच चालू राहते. तर हे काय आहे? थोडंसं लक्ष इकडचं तिकडे झालं की लगेच बदल होत असतो. आणि म्हणून परमेश्वर कृपा दृष्टी अजिबात वाया जाऊ देत नाही, ती उपयोगामध्ये आणतात आणि त्या जीवाला उपयुक्त करत असतात. आणि जर का तुम्ही ह्या परमेश्वराच्या त्या आज्ञेला पात्र ठरले नाही, योग्य ठरले नाही, आज्ञा भंग केली, ईश्वराचे म्हणितले ऐकले नाही, तर मग परमेश्वर कसे आहेत? ईशाळूंचे ईशाळू. मग परमेश्वराला खंती येणार. भटोबांसारख्या अशा व्यक्तीला ज्याच्यावर पंथाची धुरा सोपवायची ज्यांच्याकडे, आणि ते म्हणतात की खीर खाल्ल्यासारखी वाटलीच नाही, खीर अजून पाहिजे होती, पोटभर पाहिजे होती, असं त्याच्यातनं सगळं निघतं. स्वामींना त्याचा राग येतो. राग येतो म्हणजे खंती येते.
अरे आम्ही काय विचार करतो यांच्याबद्दल, आणि एका खिरीसाठी असं करतायत. आणि म्हणून स्वामी त्यांना शिक्षा पण करतात आणि तो दोषच काढून टाकतात त्यांच्यातला. स्वामी त्यांना काढून नाही टाकत. आपण काय करत असतो, माणसाला डिलीट करून टाकतो. तसं नाही, दोष काढून टाका. एखादा दोष असेल तो काढून टाका. तुम्हाला जर का काही फळ खायचं असेल तर फळ फेकत नाही तुम्ही, फळाची साल जी आहे ती फेकता काढून, बी असेल ती फेकता काढून, फळ तुम्ही उपयोगामध्ये आणता. परमेश्वराला हे माहिती आहे की काय उपयोगामध्ये आणायचं आहे. दोष जो आहे तो उपयोगात नाही ना, दोष काढून टाकायचा. गुण जो आहे तो उपयोगात आणायचा. भटोबासांचा दोष काढून टाकला, दोष काढून 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 भटोबासांकडे गुण आहेच आहे. मागील अनेक सृष्टींमध्ये त्यांनी आभार जोडून ठेवलेला आहे. भट्टोबास म्हणजे काही साधी व्यक्ती नाही, आभार भरपूर जोडलेला आहे. देवाला भरपूर वेळा प्रसन्न केलेलं आहे मागे पण त्यांनी. आणि त्यामुळे ह्या जन्मामध्ये, या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट, म्हणजे आपण बोलतो ना, हात लावेल तिथे सोनं, तसं जी क्रिया करता येईल त्याच्यातनं परमेश्वर प्रसन्न होता. जी क्रिया करतील, आपण तर किती चांगली क्रिया करण्याचा प्रयत्न केला तरी सगळं उलटच होतं. देव अप्रसन्न होतात तेवढे 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 तेवढे. आपण म्हणतो आम्ही 1000 दिवे लावले तरी देवाने काम नाही केलं. अहो, देवाने नाही सांगितलेलं काम तुम्ही करताय, मग देव कशाला प्रसन्न होतील? आम्ही 1,00,000 फुलं वाहिली तरी देवाने आम्हाला काही, आमच्या जीवनामध्ये सुगंध आलाच नाही काही. देव म्हणतात, अरे बेटा, मी तुला 1,00,000 फुलं नाही, 1,00,000 जापते करायला सांगितलेलं आहे. लेळा वाचून काढा आणि वाचा ती परत. महादाईसांना 1,00,000 जापते सांगतात, आपण वाचताना 1,00,000 पुष्प वाचले आपण, आणि आपण फुलं वाच बसलो. 1,00,000 जापते जेव्हा तुम्ही कराल, मग हेतुपूर्वक जरी करत असाल, कदाचित हेतुपूर्वक करूच नका स्मरण कधी, तरी पण परमेश्वर का म्हणतो, चला ठीक, काय का होईना, आमचं नाव तर घेतोय, इतर लोकांचं नाव घेण्यापेक्षा माझं नाव घेतोय, याच परमेश्वराला तेवढ्यात तेवढी प्रसन्नता आहे. आणि म्हणून कधीही ईश्वराच्या आज्ञेचा भंग करण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर का आज्ञेचा भंग केला त्या ते परमेश्वर अव्हेर, ती अव्हेर करतात परमेश्वर त्याचा जायचा. ईशाळुवाचा दृष्टांत स्वामी सांगतात. आपल्या पत्नीचा राग करणारा हा पती. कवणी एकू ईशाळू असे तो आपले स्त्रियेसी आज्ञा करी. कवणी एक ईशाळू आहे, म्हणजे रागीट तामस व्यक्ती आहे. तो आपल्या पत्नीचा ईशाळू करी, म्हणजे पत्नीचा राग करतो, किंवा स्त्रियेसी आज्ञा करी, किंवा तिला तो आज्ञा करतो, म्हणजे आदेश देतो. आता कसं, मी आता चाललेलो आहे, मग हे करून ठेवायचं, ते करून ठेवायचं, की आज्ञा करून ठेवतो. बाहेर यायचं नाही, खिडकीतनं बघायचं नाही, दरवाज्यातनं बघायचं नाही, अंगणात उभं राहायचं नाही. हे सगळे आज्ञा त्यांनी केलेले आहेत. आणि तो घराबाहेर निघून जातो. रामेश्वर बासांच्या मते रेग काढी, रेग काढी म्हणजे या दरवाजाच्या बाहेर यायचं नाही, अशी अदृश्य रेग त्यांनी काढून ठेवलेली आहे. तव तियेचिया दारा पुढणी वराड जाय, आणि तिच्या दरवाजाच्या समोरून वराड जातं, लग्नाची वराड जात असते. शेजिया सायलिया स्थितिया पाहो येती, आणि शेजिया सायलिया ज्या आहेत तिच्या मैत्रिणी वगैरे बाजूला राहणाऱ्या, त्या सगळ्या त्या वराड बघण्यासाठी येतात. म्हणजे वराड कुणाची पण असो, परंतु ती एक बघण्याचा तो आनंद, सगळे लोक बघायला येतात, काय झालं, काय आलेलं आहे. त्याच्यानंतर महिला वर्ग असतील तर मग त्यांचा तो एक आनंद वेगळाच असतो. म्हणजे तो दृष्टांतामध्ये आलेला आहे. तिया पाहो येती ते सेजिया सायलिया ते पुसे, हाओ नवरी केवढी असे. म्हणजे ती घरातनच विचारते त्यांना, काय का कोणाची वरात आहे. मग तो नवरा, नवरी केवढी असे, नवरी केवढी आहे बरं, कैसी असे. आता हे केवढी पण असे ना, कशी पण असे ना, परंतु एक काय माहिती, अशा चौकशा करण्यामध्ये खूप एक हे असते, आवड असते स्त्रियांना. कैसी असे, काही लेली असे, म्हणजे काय अलंकार कुठले कुठले घातलेले आहेत, काही नेसली असे, कपडे कसे घातलेले आहेत तिने, नवरा केवढा असे, कैसा असे, काही लेईला असे, काही नेसिला असे, सगळे विचारतात. काही लोक विचारतात आम्हाला, जेवले का, हो, काय जेवले, चपाती भाजी. मग भाजी कसली केलेली, आमकी. मग मसाल्याची का साधी. एवढं काय करायचं. परंतु विचारलं जातं, काय माहिती एवढा चौकशा करून काय मिळतं.
मी तर म्हणतो मला त्याची उत्तरं द्यायला पण कंटाळा येतो. लोकांना एवढे प्रश्न, आता ते मलाच एकट्यालाच प्रश्न नसतील करत, अनेकांना प्रश्न करत असतील. ते बोलणारी लोक जे असतात ते अनेकांशी बडबड बडबड चालू राहते. खास करून मंदिरामध्ये जर का कोणी आलेले असतील महिला वर्ग, ते कशावरून काय विषय काढतील आणि कितीतरी वेळ, 1 तास त्यांचा तो विषय चालू राहील, त्याचा आणि आपल्या मंदिराचा, आपल्या देवाचा आणि ब्रह्मविद्येचा काही एक संबंध नाही बरं का त्याचा. हा विषय चालू राहतो. अर्थातच एवढी चौकशी करणे हा मी तुम्हाला दोष म्हणत नाही बरं का. महिला एवढी चौकशा करतात ना, हे आपण आता विनोदवारी घेतलंय, परंतु हे चुकीचं नाहीये, बरोबर आहे. फक्त विषय चुकीचा चालू आहे बस. चौकशी करण्याची पद्धत एकदम बरोबर आहे. हा फक्त भाग जो आहे तो आपल्याला प्रपंचात, जीव देवता प्रपंचाच्या चौकशा न करता परमेश्वराच्या चौकशीकडे न्यायचं आहे. मला असं वाटतं की एवढ्या बायांमध्ये फक्त महादाईसांनाच एवढं जमलंय. महादाईसांनी पण भरपूर जिज्ञासा केली, भरपूर प्रश्न केले, परंतु त्यांनी हे नाही विचारलं देवाला काय जेवले, कसली भाजी होती, कशी केलेली होती. महादाईचा विचारता, जीजी तुम्ही जर का त्यांच्याकडनं विद्या घेतली मग त्यांना काय दिले, कुणाला, उदळीनाथांना. मग महादाईचा म्हणतात, देवा हे असं असं सांगितलं पुराणामध्ये, हे 6 चकी लटिके, देवा या मार्गाशी कवन आदी. भरपूर चौकशा केल्या त्यांनी, परंतु त्या चौकशा फक्त त्यांच्याच उपयोगाच्या नाही ठरल्या. महानुभाव पंथामध्ये महादाईसा नंतर जेवढे कोणी साधक आलेत त्या सगळ्यांसाठी उपयुक्त ठरल्या. एवढ्याच नव्हे तर भट्टोबासांना एकदा उपयोगाच्या ठरल्या. त्या एका प्रश्नाचं उत्तर भट्टोबासांनाच माहिती नव्हतं. माहीत नव्हतं म्हणजे भट्टोबासांना वैयक्तिक साधना माहिती होती, पण इतरांसाठी काय. स्वामींनी सांगितलं हे देखील तैसे आठवीजे, हे त्यांना माहिती होतं. प्रश्न आला की तुम्ही बघितले म्हणून तुम्ही आठवाल, पण ज्यांनी बघितलंच नाही देवाला ते कसं आठवणार. आणि भट्टोबास एकदम चिंतनामध्ये गेले, अरे असं बरोबर, ह्याचं उत्तर तर देवाला विचारलंच नाही. पण ह्याचं उत्तर महादाईसांनी देवाला विचारलेलं होतं. तेव्हा महादाईसांना स्वामींनी सांगितलं नाम लीळा मूर्ती चेष्टा चतुर्विध स्मरण सांगितलेलं होतं देवाने. मग महादाईचं सांगतात हा याचं उत्तर असं. तेव्हा भट्टोबास म्हणतात, स्मरणे विनवा अर्घ गडबडीला होता तो म्हातारी राखीला. याचं उत्तर मला, म्हणजे इतरांसाठी काय आहे उत्तर देता आलं नसतं मला, तर ते म्हातारीने काय केलं, म्हणजे महादाईसांनी बरोबर त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आपल्या चौकशा अशा असाव्या की ज्या आपल्याला पण उपयोगात पडाव्या आणि इतरांना सुद्धा उपयोगामध्ये पडल्या पाहिजेत. वजन पाहिजे त्या चौकशीला, गांभीर्य पाहिजे त्या चौकशीमध्ये, उपयुक्तता पाहिजे त्या चौकशीमध्ये. उगाचच कुणी काय केलं आणि कुणी काय नाही केलं याच्याविषयी बडबड करत बसू नये. तुम्ही जर का महिला वर्ग एकत्र येऊन जर का विचारत बसले एकमेकाला, बाईचा कुठल्या गावच्या होत्या, महादाईचा कुठल्या गावच्या होत्या, महादाईसांचं नाव काय होतं, साधेंचं नाव काय होतं, साधेंच्या किती लीळा आहेत, अशा जर का तुम्ही एकमेकांना चौकशा करत बसल्या, मी याला जिज्ञासा पण नाव नाही देत. चौकशा म्हटलं की तुम्हाला थोडं बरं वाटेल, जिज्ञासा म्हटलं की तुम्हाला वाटेल नाही आध्यात्मिक विषय आहे. चौकशा करा, ह्या चौकशाच आहेत या. भट्टोबासांची स्वामींची भेट कुठे झाली, एवढं सगळं केल्यानंतर तुमच्याकडे जी काही ज्ञान पातळी वाढेल ना, इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. असं मी आता तुम्हाला पाठांतर करायला सांगतो त्याच्याने जेवढं नाही वाढणार. एवढं म्हणतात ना माहूत पब्लिसिटी जी असते त्याच्यामुळे खूपशी माहिती होते, खूपशी प्रसिद्धी होते, खूपशा गोष्टी ऐकून ऐकून महादाईसांना इतकी सवय होती, अमक्या ठिकाणी पुराण ऐक, अमक्या ठिकाणी काय प्रवचन ऐक, काय सगळं असं ऐकण्याचा जो काही भाग होता महादाईसांकडे होता. आणि त्याच्यामुळे एवढे प्रश्न महादाईसांचे असायचे. तसेच प्रश्न ही बाई सुद्धा या ठिकाणी करते आहे. काही लेईला असे, काही नेसला असे, नवरा काय अलंकार घातलेत त्यांनी, कपडे कसे आहेत त्याचे, मग तिया म्हणती. आता एवढे प्रश्न केल्यानंतर तिच्या सेजिया सायलिया पण वैतागतात बरं तिच्यावर. ते म्हणतात किती प्रश्न करते ही, त्यापेक्षा ते म्हणतात येसी ना का असं करणार, तू आम्हाला एवढं विचारण्यापेक्षा तूच ये ना समोर, अंगणात ये, तुमच्या अंगणातनच चालली आहे वरात. भिंती आडूनी पाहे, तुझ्या नवऱ्याची भीती वाटत असेल तर तू भिंतीच्या आडून इकडून त्याला त्या वरातीला बघ. ते म्हणे ना हो आई, परंतु ही पत्नी कशी आहे, पती आज्ञेमध्ये आहे.
आता बघा, या पत्नीचा हा जो एक आता नवीन तुम्हाला हा दर्शन होणार आहे त्या पत्नीचं, हे वेगळं आहे. परत आता ती म्हणते ना ओ आई, नाही नाही नाही, मी बाहेर येऊ शकत नाही. माझे निवरते मज आज्ञा केली असे, म्हणजे माझ्या पतीने मला आज्ञा केलेली आहे, मला सांगून गेलेला आहे तो, त्याच्यामुळे त्यांनी नाही सांगितलेल्या गोष्टी मी करणार नाही. मा तो काही तू ते भिंती आडूनी देखतू असे. त्या महिला वर्ग म्हणतात अगं जाऊ दे, तो काय तुझा पती तुझ्याकडेच बघतोय का? तो गेलेला आहे कामाला, कुठे गेला असेल, आणि तू त्याची भीती बाळगून बसलेली आहे. तो येईल संध्याकाळी कामावरून, आता तू वरच बघायला आली तर काय बिघडतं? ती म्हणते ना तयाची दृष्टी ते मजची वरी असे. तर म्हणतं नाही, तो कुठे पण इथंच कुठेतरी असेल. तो त्याला माहिती आहे मला ह्या चौकशांची, हे बघण्याची मला आवड आहे. तो नेमका मला सांगून गेला की बाहेर यायचं नाहीये, आणि नेमका तो आता इथे येऊन कुठेतरी उभा राहिला असेल. मी जर का अंगणात आली तर तो मला बघेल. त्याचं लक्ष कुठे असणार आहे? इकडे तिकडे नसणार. त्याची नजर जी आहे, त्याची दृष्टी ते मजचीवरी असे, म्हणजे मी कुठे चुकते का याकडे त्याची दृष्टी असणार आहे, आणि म्हणून त्याच्यामुळे मी बाहेर येऊ शकत नाही. आता आपण हा दृष्टांत या ठिकाणी समाप्त झाला. असंच आहे की आपले देव जेव्हा उत्तर दिशेला गेले, त्याच्या आधीच देवाने सगळं सांगून ठेवलं. शेवटी सांगायचं बाकी अस्थिपरी होती, ती सुद्धा स्वामींनी काय केलं, भटोबासांना, माहीम भटांना निमित्त करून ती अस्थिपरी त्यांना सांगितली. समस्त आपल्या सर्वांना सुद्धा सांगितली, आणि ती एक रेघ स्वामींनी ओढून दिलेली आहे की या रेघेच्या बाहेर तुम्ही आता यायचं नाही. अस्थिपरी नावाची ही पूर्ण अशी एक चौकोन, एक आखाटा आपल्याला रेखून दिलेला आहे, आणि त्यामध्येच आपण आपलं आचार जो आहे तो आपल्याला पार पाडायचा आहे. त्याच्यामध्येच आपल्याला जीवन समर्पित करायचं आहे. त्या चौकटीतच आपल्याला देह क्षेपायचा आहे. जो जन्मक्षेपी जन्म क्षेपायचा आहे, ही ती चौकट आहे, देवाने आखून दिलेली आहे. आता जर का आपल्याला त्या चौकटीमध्ये असताना सुद्धा एक प्रपंचाचं एक हे असतं, म्हणजे काही मंडळी असतात, अनुसरण घेतल्यानंतर सुद्धा ते फोन घरी लावतात आणि विचारतात काय चाललेलं आहे, व्यवस्थित चालू आहे का, सगळं शेतीचं व्यवस्थित चाललं आहे का, नोकरीचं व्यवस्थित चालू आहे का. हे काय आहे, काही लेईला असे, काही नेसला असे, ते सिद्धांती हे आला. आता आपण आपल्या प्रपंचातलं नाही तर दुसऱ्याच्या प्रपंचातलं. मग तुमचा मुलगा काय करतो? दीक्षित लोकांच्या, म्हातारे लोक बरं का, दीक्षित म्हातारे लोक, त्यांच्या गप्पा चालू असतात. तुमचा मुलगा काय करतो, मग किती शेती आहे, काय आहे. म्हणजे अलीकडे असं आहे की ते नपाळत्यामध्ये स्मरणाला लोक जातात. एक वेळ अशी असायची की तिकडे जाऊन खरोखर स्मरण व्हायचं. आता कसं होतं की तो ग्रुप जमलेला आहे, मग एकमेकाला फोन करतात की बाबा आम्ही येतोय, मग तुम्ही पण येताय ना, हो या या असं. आणि मग त्या ठिकाणी बहुतांशी, सगळ्यांचं नाही बरं, पण काही ग्रुपचं असं होतं की ते एकत्र जमले की त्यांचं स्मरण कमी आणि गप्पा जास्त होतात. तिथे एकत्र आली लोक की तिकडे गप्पा सुरू होऊन जातात, आणि नामस्मरणाची गाठी पण चालू असते. प्रपंचात परमार्थ त्यालाच म्हणतात बरं का, गप्पा चालू आणि गाठी फिरवणं. परंतु काही लोक जर का तुम्ही बघितले, त्या ठिकाणी स्मरणाला आलेले काही लोक जे असतात ते मौन पकडतात. ते स्मरण काळामध्ये बोलत नाही, तेवढं चांगल्या प्रकारे ते स्मरण करतात, लीळा आठवून वगैरे. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपलं काही स्मरण होत नाही. म्हणजे काही लोक तशी पण आहेत, चांगल्या प्रकारची पण लोक आहेत बरं का. फक्त वाईटच लोक आहेत किंवा चुकणारेच लोक आहेत असं नाही. खूपसे लोक आहेत जे चांगल्या प्रकारे नामस्मरण करतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण अशा चौकशा केल्यानंतर कोणतरी म्हणतं आपल्याला, अरे मग या घरी या ना, तुम्ही बघा, भेटा सगळ्यांना. परंतु जर का तुम्ही ती रेष ओलांडायची नाही हे नक्की केलेलं असेल तर तुम्ही म्हणाल नाही नाही मी येऊ शकणार नाही, मी आता 12 वर्ष मी येणार नाहीये, किंवा इतके वर्ष येणार नाही, किंवा मी कधीच येणार नाहीये, हे पक्क आपण सांगून ठेवत असतो. आणि मग ती रेष ओलांडायची नाही हे नक्की करा. कारण की देवाने सांगितलेले हे जसे कार्य संन्यास आज, पर कारण संन्यास नाही. मनामध्ये उल्लेख तुमच्या होणार आहे, पण त्याचं कार्य होऊ न देणं हे तुमच्या हातात आहे. पण उल्लेख होऊ न देणं हे तुमच्या हातामध्ये नाहीये. म्हणजे या नवीन ह्याच्यामध्ये तुम्हाला ते उल्लेख होणारच आहे प्रपंचाचा, प्रपंचातले त्या लोकांची आठवण येणारच आहे.
मग तुम्ही काय करा, आठवण येऊ द्या, मानसिक उल्लेख होऊ द्या, पण कार्य तसं करू नका. म्हणजे ते जे काही दोषजनक उल्लेख आहे त्याला कार्यरूप होऊ देऊ नका, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि मग इतरांनी जरी तुम्हाला तुमच्या त्या आचरणावरून तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे करू म्हटलं, किंवा काय आता किती वेळा स्मरण करणार, सर थोडं फिरून येऊया आपण ना, माझेनी वरते मला ही रेग ओढलेली आहे आणि तयाची दृष्टी ते मदचीवरी असे. म्हणजे त्यांची दृष्टी कोणाची, परमेश्वराची कृपा दृष्टी आपल्यावरच आहे. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात जा, तुम्हाला परमेश्वर बघतायत. त्याच्यामुळे आपण कुठलाही असा जगातला कुठला कानाकोपरा नाहीये, कुठलीही जागा अशी नाहीये की ज्या ठिकाणी आपण आचरण सोडून देऊ आणि दोष आचरण करू आणि देवाला ते कळणार नाही, दिसणार नाही, असं नाहीये. आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की देव आपल्याकडे बघतायत. हे जर का तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही कुठलाही दोष करणार नाही. जसं आजकाल ते कॅमेरे असतात ना, ते जर का आता इथे कुठे लावलेले असतील आणि जर का आपल्याला कळलं की इथे कॅमेरा लावलाय तर आपण तिथे कुठला अव्यवस्थित वागू का? तिथे नाही, व्यवस्थित तिथे बसणार, आपण प्रवचनात झोपणार नाही. जर का आपण असं केलं की आम्ही शेवटच्या दिवशी बघणार आहोत CCTV मध्ये सगळे कुठे 10 दिवसाचे कोण कोण झोपलं प्रवचनात, तर आपण झोपू का? नाही झोपणार कोणी. म्हणजे ही दृष्टी खूप महत्वाची. आपल्याला CCTV कॅमेऱ्याची एवढी भीती वाटते, तेवढ्याच परमेश्वराच्या कृपा दृष्टीबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. देवाच्या दृष्टीबद्दल भीती बाळगू नका. भीती बाळगली तर देवात आणि आपल्यात अंतर पडेल. देवाच्या कृपा दृष्टीत आणि आपल्यामध्ये एक आदराचा भाग असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ती पत्नी जशी आहे, पतीची काढलेली रेख नोलांडी, महादाईचा आहेत. महादाईचा लगेच प्रश्न पडतो की जी निळभट्ट तुमच्यासोबत निघाले आणि त्यांची पत्नी, मग ती काय बोलली नाही? बाया बांडखोर असतात, ते असं जाऊ देणारच नाही. ते म्हणतील आधी इथली प्रॉपर्टी नाव हे करून द्या, सगळं इथे निस्तरून द्या, आम्हाला पैसे बँकेत भरून द्या आणि मग तुम्हाला कुठे जायचं ते जा. नक्की आहे की नाही? तुमच्या घरी जर का निळभट्ट भांडारेकर, समजा ती जी काय घटना घडली निळभट्ट भांडारेकरांच्या घरी, तशी घटना तुमच्याकडे घडली तर स्वामी आले भिक्षेला आणि मिस्टरांना घेऊन गेले तुमच्या, तर विचार करून ठेवा बरं का, कधी पण ही घटना घडू शकते आपल्या घरी. स्वामी असं काही सांगून फोन करून येणार नाही आमच्यासारखं की आम्ही जेवायला येतोय आज. स्वामी कधीही भिक्षेला येतील आणि भिक्षेत तुमच्या घरातली व्यक्ती घेऊन जातील. तुम्ही विचार करायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं. साधी आता बघा, याच्यामध्ये सोपं आहे ना, तुम्हाला थोडी जायचं अनुसरण घ्यायला, त्यांना नेणार आहे, परंतु निर्णय कठीण आहे. आणि म्हणून महादाईसांना शंका पडली की त्यांची पत्नी काहीच बोलली नाही. स्वामींनी सांगितलं, बाई ती आज्ञा धरे. बाकीच्या पत्न्यांसारखी भांडखोर नाही ती कशी आज्ञाधर असल्यामुळे तिने काय केलं, आज्ञा दिली. म्हणजे आज्ञाधर असल्यामुळे तिने काय केलं, पतीच्या आज्ञेमध्ये ती राहिली. ती पतीची काढली रेग नोलांडी, म्हणजे तिने काय उंबरवट ओलांडला नाही, काही नाही. ते पती म्हणाले की तुम्ही आता तुमचं बघा संसार वगैरे, आता आम्ही चाललेलो आहे, आम्ही ज्यांचे होतो त्यांच्याकडे चाललो. पत्नीने ते मान्य केलं, शांत राहिली आणि ती काय रागामध्ये वगैरे नाही. स्वामींनी त्याचा दाखला दिलेला आहे की ती पत्नी कशी आज्ञाधर आहे. ती पतीची काढली रेग नोलांडी, की स्वामींनी त्या स्त्रीचा सन्मान केलेला निळभट्ट भांडारेकरांच्या पत्नीचा. आणि देवाने हे सांगितलेलं आहे, म्हणजे हे खोटं नव्हे. आणि म्हणून ती जी काय रेष आहे ती न ओलांडण्याचा जो काही सराव आहे तो आपल्याला केला पाहिजे. असे जीवनामध्ये तुमच्या खूप काही आकर्षणं येतील, खूप काही दोष समोर येतील, त्यावेळेस तुम्हाला कसं राहायचं आहे. जसं डायबिटीज झालेल्या व्यक्तीलाच नेमक्या खीर, बासुंदी, गुलाबजाम वगैरेच्या वाट्या त्याच्या समोर ठेवल्या जातात. आता तो विचार असा असतो की त्याला ते खरंच खाऊ वाटत असतं बरं का, परंतु कोणाकडे तो म्हणजे त्याला भीती असते. त्याला वाटतं की डायबिटीसची दृष्टी ते मदचीवरी असे, म्हणजे मला त्रास होणार आहे खाल्ल्यानंतर, म्हणून तो खात नाही. परंतु एखादा व्यक्ती असा असतो की त्याला ते संयम राहत नाही आणि तो
खातो, ते जेवढं आलं तेवढं खातो आणि मग त्याला त्रास होतो त्याचा. आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. काय काय केल्याने काय काय दोष लागणार आहे, काय काय केल्याने परमेश्वर प्रसन्न होणार आहे, उदास होणार आहे, खंती येणार आहे परमेश्वराची, हे सगळं लक्षात घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे जर का तुम्हाला तुमच्या धर्मावरून, तुमच्या आचरणावरून, तुमच्या विधीवरून तुम्हाला खाली खेचणारे लोक भेटतील, तुम्हाला विधीवरून ढळवणारे लोक तुम्हाला भेटतील, परंतु तुम्ही अजिबात हल्ला नाही पाहिजे. आणि म्हणून इथे सिद्धांतामध्ये सांगतात, तैसे सेजिया म्हणदती वासनिक सायलिया म्हणदती प्रमादिये. म्हणजे अन्यच लोक आपल्याला आपल्या धर्मावरून हे करतील असं नव्हे. कधी कधी उपदेशी लोक सुद्धा आपल्याला काय करतील, आपल्याला आपल्या धर्मावरून हे करू शकतात. आणि म्हणून ते म्हणती कांजी भाजी खाऊ ये, ते म्हणतील काय नाही होत, आपल्या देवाला चालतं सगळं. हा वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का. आपल्या देवाला चालतं. ते म्हणाले आम्ही 2 दंडूच घातले तर चालतील का? व चालतील, आपल्या देवाला सगळं चालतं. मग मी दंडत नाही घेतले तरी चालतील का? हो चालतं ना, आपल्या देवाला सगळं चालतं. मग मी काहीच आचरण नाही केले तरी चालेल का? हो आपल्या देवाला सगळं चालतं. आपल्या देवाला सगळं चालतं या वाक्याखाली आपल्याला जे जे नाही करायचं, ज्याचे ज्याचा कंटाळा, ते सगळे आपण बांधून ठेवलेले आहेत, ते विधी करायचेच नाहीत. परंतु तसे नव्हे, लोक तुम्हाला काय करतील, सांगतील काही नाही होत, खा गोड, देवानी जेवढं खायला नाही, तूप खा भरपूर, तेल खा, काही देवानी तसं आपल्या देवाला चालतं सगळं. देवानी सांगितलं तेल तूप हा गाव तर रस किंगा, मार असा काही साक्षी ठाकी जात आहे, कुणाचे द्रव्य काही पडले असतील ते घेऊ नये. त्या दिवशी बघितलं प्रवृत्ताचा आचार, निवृत्ताचा आचार. आणि अशा वेळेस तुम्हाला रस्त्याने चालताना दिसतील पैसे पडलेले, लगेच तुम्हाला वचन आठवलं पाहिजे, परद्रव्याची नावे पडिला केवढा आधी करून निघावा. मी तुम्हाला म्हणालो घ्या काय होत नाही, देवाच्या दानपेटीत टाकून द्यायचे पैसे, परंतु तुम्ही ते घ्यायचे नाहीत. तुम्ही जर का एखादा पदार्थ तुम्हाला माहिती आहे की नाही आपल्याला तो काला करूनच खायचा आहे, आणि एखादा म्हणेल नाही नाही मी बनवलेली बासुंदी आहे तर ती तुम्ही वेगळीच खा, चांगली बासुंदी आहे, म्हणेल नाही नाही देवाने मला काला करून खायला सांगितलंय, मी त्याच्यातच खाणार काला करून. आणि तुम्ही बघा आता तुम्ही काही विधी करत नाहीत ना, तर कोणी येणार नाही तुमच्याकडे. परंतु तुम्ही जर का नक्की केलं की आता दुपारी आपण 2 ते 4 वाजेपर्यंत नामस्मरण करायचं, लीळा ऐकत, वाचत, आठवत, तर नेमकं तेव्हा 3:30ला 3:15लाच बेल वाजणार, तेव्हाच फोन येणार, तेव्हाच तुम्हाला विघ्न येणार, तेव्हाच येऊन लोक तुम्हाला अविधीबद्दल सांगत राहणार, विधीवरून तुम्हाला इकडे तिकडे, त्याच्यावरून तुम्हाला काय करतील ते ढळवणार त्या विधीवरून. हे तेव्हाच चालू होतं. आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आता विधी सुरू केला ना, आता विघ्न पण सुरू होणार आहे. मग आपण तेवढ्याच तयारीमध्ये, तो जे काही विघ्न येणार आहे ते विघ्न दूर सारण्याअर्थी आपण तेवढी तयारी ठेवली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात, या ठिकाणी सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की ते म्हणती कांजी भाजी खाओ ये, परी कांजी भाजी खादल्या जे उपटे होईल ते काही जाणत असती. म्हणजे ते म्हणतात काय नाही असं केलं तरी चालतं, तसं केलं तरी चालतं असं ते म्हणतात, परंतु त्यांचं ब्रह्मविद्या ज्ञान कमी आहे बरं का. काही लोक एका ठिकाणी असं झालं की आमका विधी चालू आहे, ते म्हणाले ना हा विधी असाच करायचा असतो. तसं काही नाही, आपल्या देवानी तसं सांगितलेलं नाहीये. काही विधी करणं हे महत्वाचं आहे. कुठल्या दिशेला तो विधी तोंड करून झाला पाहिजे असं देवानी कुठे सांगितलंय का? अमक्याच दिशेला तोंड झालं पाहिजे असं सांगितलंय का देवानी कुठे? तसं असतं तर बघा तुम्ही द्रौपदीची जर का एक घटना बघाल, त्याच्यामध्ये ती वस्त्रहरण होत आहे आणि ती द्रौपदी कुठल्या दिशेला तोंड करून चालू आहे तिची विनंती? उत्तर दिशेला का पूर्व दिशेला? कुठल्या दिशेला? 8ही दिशेला चालू आहे तिचं. ती गोल गोल फिरते आहे, हात जोडलेले आहेत, असं कुठली विशिष्ट दिशा नाहीये. नित्य व्यापक परमेश्वर हे वचन ज्यांनी वाचलेलं आहे ना, तो दिशेचं महत्व सांगणारच नाही कधी की या दिशेला तोंड करा, त्या दिशेला तोंड करा, मग इकडे स्मरण, तोंड केल्याने स्मरण चांगलं होईल, तिकडे केल्याने लेखी लागेल, उजव्या हाताने केलं तर लेखी लागेल, डाव्या हाताने केलं तर लेखी लागणार नाही, असं आहे कधी? नित्य व्यापक परमेश्वर हे वचन आहे देवाने सांगितलेलं. सगळीकडे परमेश्वर आहे.
आणि म्हणून तुम्हाला असं काही काही सांगणारे लोक भेटतील, परंतु ते जे काही चुकीचं सांगतायत त्याच्याने काय ओकटं लागतं ते ते काही जाणत असती, त्यांना माहिती नाही ते कितीतरी विकल्पजनित गोष्ट सांगतायत. ते कुठेतरी तुम्हाला विकल्प शून्य तुम्ही होण्याचा प्रयत्न करतात आणि ते तुम्हाला विकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न करतात की आज आज क्रिया करू नका, आज शनिवार आहे माहिती आहे तुम्हाला, शनिवारी काही करायचं नसतं. म्हणजे हे काय आहे, विकल्पयुक्त झाली क्रिया. परंतु हे जे काही ते जमा करतायत, जसं आम्हाला हे सांगितलेलं आहे सगळं, संवत्सरला असेल, मोठ्या बाबांनी असेल, मामाजींनी, या गोष्टी त्यांनी अशा रुजवलेल्या आहेत मनामध्ये की ते त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर एक लक्षात राहिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की तिकडे कुठलाही मुहूर्त वगैरे काही नाहीये. दीक्षा घ्यायची शुक्रवार आहे, आता शुक्रवारी घ्यायची, बस सुट्टी आहे त्या दिवशी. म्हणजे तिथे कुठला मुहूर्त वगैरे असं नाही. आता तिथे जर का दुसरं कोणीतरी काय म्हणेल, तिथे शुक्रवारी का घेतात, कारण की शुक्रवार हा दत्ताचा वार आहे. आता दत्तात्रय प्रभूंनी कुठला कधी सांगितलं की आम्ही शुक्रवार आमचा आहे बरं का, असं आहे. जसं आता आम्ही ठरवलंय गुरुवारी डोंबिवलीला प्रवचन असतं बरं का, गुरुवारी डोंबिवलीवाल्यांचं आहे, कोणाला द्यायचं नाही. तसं दत्तात्रय प्रभूंनी काय सांगितलंय का? अहो, ज्यांनी सगळे वार ज्यांनी बनवले, सगळे महिने ज्यांनी बनवले, सगळे वर्ष ज्यांनी बनवलं, सगळे युग ज्यांनी बनवले, सगळ्या चौकड्या ज्यांनी बनवल्या, सगळ्या सृष्ट्या ज्यांनी बनवल्या, ते कसं काय म्हणतील हे शुक्रवार माझा? तुम्ही जागा कशी दाखवतात? जो सावकार असतो, हे पूर्ण 100 गुंठा आमचा आहे बरं का, 100 एकर आमचा आहे बरं का. ते म्हणतात का हे 100 एकर जागा दिसते का, त्यातला हा तुकडा आमचा 1 गुंठ्याचा, असं सांगतो तो? अरे जी अख्खी सृष्टी परमेश्वराची आहे, जे प्रत्येक क्षण परमेश्वराचे आहेत, ते कुठे तुम्ही त्यांना विभागनिवार करून काय सांगताय? तर हे जे कोणी तुमच्या डोक्यामध्ये टाकतं ना, हे त्याच्यामुळे काय ओकटं होतं, काय दोष लागतं याची जाणीव त्या सांगणाऱ्याला नसते कदाचित, आणि म्हणून ते तसं बोलत असतात. आणि म्हणून आपण या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता परमेश्वराने कुठली रेष ओढून दिलेली आम्हाला ती लक्षात घेणं ही खूप महत्वाचं आहे. ते तोची जाण तू असे की परमेश्वर सांगतात, हे कोण जाणतं? ज्याने ब्रह्मविद्या अध्ययन चांगलं केलेलं आहे, त्याच्यावर चिंतन केलेलं आहे, त्याचं आचरण जो करतो आहे, त्याच व्यक्तीला हे सगळं कळतं. अशा ईशाळूच्या दृष्टांतातनं स्वामी सांगतात की मग जर का तुम्ही आज्ञाभंग केला तर दयाळू परमेश्वर ईशाळू व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराचं दयाळुत्वच आपण अनुभवलं पाहिजे, प्रसन्नता आपण अनुभवली पाहिजे. इतर कुठलंही परमेश्वराचा जो खंती आहे, औदास्य आहे, हे आपल्या वाट्याला येऊ नये, हेच आपण ईश्वराकडे प्रार्थना करून आपला आपला प्रयत्न आपण चालू ठेवला पाहिजे. अशा दृष्टांतातून आपण या ठिकाणी हा आदर्श बोध घेऊ शकतो. दंडवत हो.